Hello, 12th Commerce OCM students. Functions of management. Last lecture we have started coordinating function. समन्वय साधने. Mooney and Riley. According to the Mooney and Riley definition of coordination, coordination is orderly arrangement of group efforts to provide unit of action in the pursuit of a common goal. ऑर्गनायझेशनमधील समान उद्देश साध्य करण्यासाठी उद्देश साध्य करण्यासाठी योग्य प्रॉपर मांडणी करून ऑर्डर अरेंज्ड बाय ग्रुप एफर्ट्स एक सांघिक प्रयत्नाची योग्य अशी मांडणी करणे म्हणजेच कोऑर्डिनेशन होय. ऑर्गनायझेशनतील कॉमन गोल उद्देश साध्य करण्यासाठी एक ग्रुप एफर्ट्सला एकत्रित बांधणे किंवा त्याची सांघिक प्रयत्नांची मांडणी करणे म्हणजेच कोऑर्डिनेशन होय. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ कोऑर्डिनेटिंग आपण सुरुवात केली होती. त्यामधील फर्स्ट इन्करेजेस टीम स्पिरिट. इन्करेज करणे, प्रोत्साहन देणे, टीम स्पिरिट सांघिक भावनेला प्रोत्साहन देणे. यामध्ये इन ऑर्गनायझेशन ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल वर्क टुगेदर. संघटनेमध्ये विविध समूह एकत्रितपणे कार्य करत असतात. या एकत्रित काम करण्यात येणाऱ्या ऑर्गनायझेशनमधील जे वर्कर्स आहेत, त्या डिपार्टमेंट्स आहेत, वेगवेगळे एम्प्लॉईज आहेत, यामध्ये काही वादविवाद कॉन्फ्लिक्ट होत असतात. हे कॉन्फ्लिक्ट होऊ नये म्हणून, हे वादविवाद होऊ नये म्हणून त्या कर्मचाऱ्यांमध्ये एक प्रकारचा कोऑर्डिनेशन अरेंज हे काही पॉसिबल आहे. ते कोऑर्डिनेशनमुळे समन्वय साधणे आणि त्यांना एक प्रकारे एनकरेज करण्याचं काम हे कोऑर्डिनेशनमुळे पॉसिबल होतं. कोऑर्डिनेटिंग अरेंज द वर्क इन सच अ वे दॅट मिनिमम कॉन्फ्लिक्ट आर राइज्ड. इट इज इन्क्रीजेस टीम स्पिरिट ॲट अ वर्क प्लेस. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधील कॉन्फ्लिक्ट कमी होण्यास मदत होते. हे सर्व काही हे पॉसिबल होतं कोऑर्डिनेशनमुळे कमीत कमी संघर्ष निर्माण होतील अशा प्रकारची त्यांची प्रॉपर अरेंजमेंट केली जाते आणि यामुळे इट इन्क्रीजेस द टीम स्पिरिट ॲट अ वर्क प्लेस. यामुळे संघभावना, टीम स्पिरिट, कामाच्या ठिकाणी संघभावना वाढीस येण्यास मदत होते. त्यानंतर सेकंड नंबर आपण पाहिलं तर गिव्ज अ प्रॉपर डायरेक्शन. योग्य दिशा दाखवणे. आणि कोऑर्डिनेशनमुळे एक सिस्टमॅटिक मार्गानुसार त्यांना प्रत्येक एम्प्लॉईचा डिपार्टमेंटचा उद्देश काय आहे, तो कोणताही सगळ्यांचा कॉमन गोल आहे, समान उद्देश आहे सगळ्यांचा अचीव करण्यासाठीचा. यामुळे कोऑर्डिनेशनमुळे त्यांचे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज प्रॉपर डिवाईड केल्यामुळे त्यामध्ये प्रॉपर डायरेक्शननुसार योग्य दिशा दाखवण्याचं काम होऊ शकतं. कोऑर्डिनेशन इंटिग्रेट्स डिपार्टमेंटल ॲक्टिव्हिटीज फॉर अचिव्हिंग कॉमन गोल ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनमधील, संघटनेमधील कॉमन गोल जे आहे म्हणजे ध्येयप्राप्तीसाठी कोऑर्डिनेशनच्या आधारे विविध विभागातील कार्य एकत्रित आणल्यास जाऊ शकते. त्यामुळे द इंडिपेंडन्स ऑफ डिपार्टमेंट गिव्ज अ प्रॉपर डायरेक्शन टू द एम्प्लॉई. हे डिपार्टमेंट्स एकमेकाला इंटरचेंज डिपेंड आपण असल्यामुळे, एकमेकावर अवलंबून असल्यामुळे त्यांना योग्य अशा मार्गानुसार जाण्यास योग्य दिशा मिळते. थर्ड नंबर आहे फॅसिलिटेट्स मोटिवेशन. प्रेरणा निर्माण करण्यास मदत होते आणि हे सर्व काही कोऑर्डिनेशनमुळे पॉसिबल होतं. कोऑर्डिनेशन मोटिवेट्स द एम्प्लॉई टू टेक इनिशिएटिव्ह व्हाईल कंप्लीटिंग देअर असाइन्ड टास्क. कोऑर्डिनेशन मोटिवेट्स, जे कोणत्याही समन्वयामुळे, कोऑर्डिनेशनमुळे कर्मचाऱ्यांना
त्यांना नेमून दिलेले जे कोणते टास्क आहे, असाइन्ड टास्क आहे, नेमून देण्यात आलेले काम आहे ते पूर्ण करताना पुढाकार घेण्याची मोटिवेशन मिळते, प्रेरणा मिळते. हे सर्व काही कोऑर्डिनेशनमुळे पॉसिबल होते. ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, जे रिसोर्सेस आहे, संसाधनाचा आहे, त्याचा जास्तीत जास्त पर्याप्त वापर करणे. मॅनेजर्स ट्राय टू इंटिग्रेट्स ऑल लेवल रिसोर्सेस सिस्टमॅटिकली, जे कोणतेही मॅनेजर्स आहेत ऑर्गनायझेशनमधील ते सर्व संसाधने म्हणजे सर्व रिसोर्सेस आहेत ते सिस्टमॅटिकली योग्य पद्धतशीरपणे एकत्रित आणण्याचा प्रयत्न करतात. कोऑर्डिनेशन also helps to minimize the wastage of resources and control the cost work. कोऑर्डिनेशनमुळे काय होतं, also helps मदत होते. कोऑर्डिनेशनमुळे समन्वयामुळे जे कोणते संघटनेतील जे वेस्टेज जाणार आहे, जे मिनिमाइज द वेस्टेज ऑफ रिसोर्सेस, जे रिसोर्सेसद्वारे जे वेस्टेज जाणार आहे ते कमीत कमी जाण्यास प्रयत्न केला जातो. त्यामुळे आणि त्यामुळे खर्चावरसुद्धा, कॉस्टवरसुद्धा काय होतं, कंट्रोल येण्यास मदत मिळते. त्यानंतर 5th नंबर आहे अचीव ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टिव्ज, जे ऑब्जेक्टिव्ह उद्देश आहेत ते अचीव करण्यास मदत करणे, संघटनात्मक उद्देश प्राप्ती होण्यास मदत होते. कोऑर्डिनेशन लीड्स टू मिनिमाइज द वेस्टेज ऑफ मटेरियल, आयडियल टाइम ऑफ एम्प्लॉई, डिले इन completion ऑफ टार्गेट, डिपार्टमेंट डिस्प्यूट एक्सेट्रा. टू ग्रेट एक्सटेंड in it ensure smooth working of the organization in the process of achieving the objectives of the organization. जे कोऑर्डिनेशनमुळे जे कोणतंही मिनिमम वेस्टेज आहे ते कमी होण्यास आणि त्याचबरोबर एम्प्लॉईचा जो कोणताही टाईम जाणार आहे तो टाईम आहे, कॉन्फ्लिक्ट आहे, जे वेगवेगळे वादविवाद आहेत हे सर्व काही कमी होण्यास कोऑर्डिनेशनमुळे मदत होत असते. आणि ह्या कोऑर्डिनेशनमुळे एकमेकातील समन्वय साधल्यामुळे स्मूथ वर्किंग ऑफ द ऑर्गनायझेशन, योग्य प्रकारानं काम सुरळीत पडण्यास कोऑर्डिनेशनमुळे मदत होते. आणि काम सुरळीत झाल्यामुळे त्याच ऑब्वियसली काय होईल, ऑर्गनायझेशनचं जे गोल आहेत ते गोल अचीव करण्यास, ऑब्जेक्ट अचीव करण्यास मदत होते कोऑर्डिनेशन. त्यानंतर 6 नंबर इम्प्रूव्ज रिलेशनशिप, रिलेशन नाते संबंध यामुळे काय होते, इम्प्रूव्ह होते, सुधारते. जे कोणतेही ऑल लेवल मॅनेजमेंट्स आहे, टॉपपासून तर बॉटम लेवलपर्यंतची मॅनेजमेंट आहे, वेगवेगळे डिपार्टमेंट्समधील हेड आहेत, यामध्ये पूर्णपणे कोऑर्डिनेशनमुळे एकमेकांमध्ये समन्वय साधण्यास ऑल लेवलवरतीचे चांगल्या व्यवसायानुसार त्या कोऑर्डिनेशन साधला जातो. आणि प्रत्येक डिपार्टमेंट हे अनदर डिपार्टमेंटवरती अवलंबून असते, डिपेंड्स असतं. जर याचाच अर्थ मॅन्युफॅक्चरिंग हे सेलवरती डिपेंडेड असतं, म्हणजेच वस्तू तयार झाली तर ते ॲडव्हर्टाइजमेंटसाठी पण सेलवर डिपेंडेड असतो. जर मॅन्युफॅक्चरिंग झालं नाही तर सेल काय करणार आहे, आणि सेल डिपार्टमेंट कशावरती, या मॅन्युफॅक्चरिंग. अशा प्रकारे सेल डिपार्टमेंट वर्किंग अकॉर्डिंग टू द प्रोडक्शन डिपार्टमेंट डिपेंड्स ऑन अ परचेस डिपार्टमेंट. एकमेकावरती प्रत्येक डिपार्टमेंट अवलंबून असतं आणि यामुळे प्रत्येक जे एम्प्लॉईज आहेत त्यामुळे त्यामध्ये एक प्रकारचं कोऑर्डिनेशनमुळे ते हेल्प होण्यास, त्यांची रिलेशन मेंटेन होण्यास हे कोऑर्डिनेशनमुळे हेल्प होत असते. कोऑर्डिनेशन हेल्प द एम्प्लॉई टू बिल्ड स्ट्रॉंग रिलेशन अमंग देम अँड अचीव द गिवन टार्गेट. कोऑर्डिनेशनमुळे समन्वय साधला जातो, बिल्ड स्ट्रॉंग रिलेशनशिप तर तयार होतेच होते, त्याचबरोबर जे बिझनेसेसचे अचीव द गिवन टार्गेट, जे टार्गेट ठरवण्याचे जे ध्येय आहे ते ध्येय प्राप्तीसुद्धा कोऑर्डिनेशनमुळे मदत होते. त्यानंतर 7 नंबर आता लीड्स टू हायर इफिशियन्सी. हायर इफिशियन्सी कार्यक्षमता हायर होण्यास, उच्चतम वाढीस नेण्यास मदत होते. With the help of optimum utilization of resources and effective integration of resources, the organization can achieve high returns in terms of high productivity,
high profitability as well as can reduce the cost. Thus, coordination leads to higher efficiency कार्यक्षमता वाढण्यास उच्चतम वाढ नेण्यास मदत होते. कोऑर्डिनेशनमुळे या ज्या कोणत्याही रिसोर्सेसचा आहे त्याचा सर्वोत्कृष्ट वापर करणे, त्याचबरोबर इफेक्टिव्ह इंटिग्रेशन ऑफ रिसोर्सेस, जे इंटिग्रेट करणे, जे कोणतेही रिसोर्सेस साधनं आहे त्यांना एकत्रित आणणे, यामुळे एक प्रकारे भरपूर प्रॉफिटेबिलिटी नफा होण्यास मदत होते. हा नफा काय करतो, उत्पादन क्षमता प्रोडक्टिव्हिटी हायर करण्यास मदत होते. यामुळे आणखीन नफा प्रॉफिट होतो आणि हे सर्व काही तसेच कमी खर्चात काम बघण्यास मदत होते. म्हणून कोऑर्डिनेशन हे काय होतं, दस द कोऑर्डिनेशन लेड्स टू हायर इफिशियन्सी. म्हणूनच हे उच्चतर म्हणजे हायेस्ट इफिशियन्सी निर्माण होण्यास मदत होते कोऑर्डिनेशनमुळे. त्यानंतर 8 नंबर इम्प्रूव्ह गुडविल ख्याती निर्माण करणे, प्रतिष्ठा नावलौकिक वाढवण्यास कोऑर्डिनेशनमुळे हेल्प होते. हायर सेल्स अँड हायर profitability can be achieved due to synchronized efforts of organizational people, strong human relations and lower cost. संघटनेतील ऑर्गनायझेशनमधील जे कर्मचाऱ्यांना ऑर्गनाइज्ड करणे, बिल्डर ह्युमन रिलेशनशिप निर्माण करणे, या एकसंघ प्रयत्नामुळे यांची कमीत कमी खर्च व जास्तीत जास्त सेल होऊन प्रॉफिट जास्त प्रकारे मिळवण्यास मदत होते. इट डायरेक्टली रिझल्ट इन टू क्रिएटिंग गुडविल. याचा सगळ्यांचा परिणाम कशावरती होतो, बिझनेस ऑर्गनायझेशन इन द मार्केट, जे मार्केटमधील आहे तो नावलौकिक वाढण्यास मदत निर्माण होते. इट रिफ्लेक्ट्स ऑन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स ॲज वेल ॲज हेल्प इन बिल्डिंग गुड इमेज इन द सोसायटी. याचा परिणाम जे ऑर्गनायझेशनमधील मार्केटमधील शेअर्सचा यामध्ये किमती ठरविण्यास आणि त्याचबरोबर सोसायटीमधील गुड इमेज म्हणजे समाजातील चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी होतो. 9 नंबर आहे युनिटी ऑफ डायरेक्शन दिशा दर्शवणे, निर्देशनातील म्हणजे डायरेक्शनमधील एकता, युनिटी एकत्रिता, दिशानिर्देशनामधील एकता निर्माण करण्यास मदत होते. डिफरंट ॲक्टिव्हिटीज आर परफॉर्म्ड बाय डिफरंट डिपार्टमेंट. संघटनेमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये सर्व विभाग ऑल डिपार्टमेंट्स आहेत ते निरनिराळी कार्य करत असतात, डिफरंट वर्क करत असतात. कोऑर्डिनेशन हिमोराईज दीज ॲक्टिव्हिटीज फॉर अचिव्हिंग कॉमन गोल ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनमधील सामान्य ध्येय प्राप्तीसाठी या कोऑर्डिनेशनमुळे एकत्रित आणलं जातं. Thus, coordination gives a proper direction to all departments of the organization. अशा प्रकारे कोऑर्डिनेशनमुळे ऑर्गनायझेशनमधील ऑल डिपार्टमेंट्स सर्व विभागासाठी योग्य डायरेक्शन देण्यास मदत होते. लास्ट 10 नंबर स्पेशलायझेशन, विशेषीकरण, स्पेशलाइज काम करणे, विशेष असं वर्किंग करणे. स्पेशलायझेशन विशेषीकरण किंवा विशेष असं वर्किंग करणे. ऑल डिपार्टमेंट्स ऑफ द ऑर्गनायझेशन आर headed by expert in their representative field. The specialized knowledge of these departmental heads help in managerial decisions. It leads organization to march towards growth and success in the comparative world of business. ऑर्गनायझेशनमधील ऑल डिपार्टमेंटमधील जे हेड आहेत हे आपापल्या फील्डमध्ये तज्ज्ञ असतात.
एक्सपर्ट असतात. या द स्पेशलाइज्ड नॉलेज ऑफ दीज डिपार्टमेंटल हेड्स हेल्प इन मॅनेजरियल डिसिजन्स. जे ये हेड आहेत या डिपार्टमेंटचे, त्यांचं मदत ही मॅनेजरियल डिसिजन घेण्यास, व्यवस्थापकीय निर्णय घेण्यास उपयोगी पडते. इट लीड्स ऑर्गनायझेशन टू मार्च टुवर्ड्स ग्रोथ अँड सक्सेस इन द कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड ऑफ बिझनेस. यामुळे बिझनेस ऑर्गनायझेशनसाठीची जी कोणतीही कॉम्पिटिटिव्ह आहे, म्हणजेच स्पर्धात्मक जगात आहे, या स्पर्धात्मक जगात या ग्रोथ अँड सक्सेसकडे जाण्यास, म्हणजे यशाकडे आणि समृद्धीकडे बिझनेस ऑर्गनायझेशन जाण्यास मदत होते. या जगामधील जी कोणतीही वर्ल्डमध्ये जी कॉम्पिटिशन आहे, एकमेकांमध्ये स्पर्धा आहे, ती कॉम्पिटिटिव्ह वर्ल्ड ऑफ बिझनेसेस, स्पर्धात्मक जगात हे टिकण्यासाठी, त्यामध्ये सक्सेस मिळण्यासाठी, त्यामध्ये बिझनेसेसची वाढ होण्यामध्ये या डिसिजन्समुळे, या डिपार्टमेंटल हेडचे जे मॅनेजर डिसिजन्स घेण्यास उपयोगी पडतात, त्यामुळे या व्यवसाय संघटना व्यवसायातील जी कोणतीही स्पर्धात्मक जगात यशाकडे, ग्रोथकडे, सक्सेसकडे, समृद्धीकडे, यशाकडे वाटचाल करण्यास मदत होते. अशा प्रकारे आपला कोऑर्डिनेटिंग हा भाग संपलेला आहे. या अशा प्रकारे चॅप्टर नंबर 1 मधील आपण फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंटमधील आपण प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग, डायरेक्टिंग, कंट्रोलिंग अँड कोऑर्डिनेटिंग ही फंक्शन्स आपण पाहिलेली आहेत आणि त्याचे इम्पॉर्टन्ससुद्धा पाहिलेले आहेत. या ठिकाणी आपला चॅप्टर नंबर 2 हा संपलेला आहे. फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट यामधील फर्स्ट फंक्शन प्लॅनिंग हे घेतलं आपण, त्यानंतर सेकंड ऑर्गनायझिंग घेतलं, थर्ड स्टाफिंग घेतलं, फोर्थ डायरेक्टिंग घेतलं आणि त्यानंतर कंट्रोलिंग घेतलं आणि त्यानंतर आज कोऑर्डिनेटिंग हा घेतलं. याच्यावरतीचे आपल्याला डिस्टिंग्विश बिटवीन हे प्रत्येकाने मेमराईज करून, राईट डाऊन करून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला या चॅप्टरवरील बोर्डमध्ये कोणते क्वेश्चन्स विचारण्यात आलेले होते हे आपण तुम्हाला देणार आहोत. त्यावरतीचे एक्सरसाइज आणि नोट्ससुद्धा तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रोव्हाइड करण्यात येतील. थँक्यू स्टुडंट्स.